हिरव्यागार डोंगरांनी वेढलेल्या एका गावात छोटी नावाची एक लहान मुलगी राहायची. तिच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा आनंद होता तिची लाडकी शेळी चिंकी. तुला ही नवी घंटा आवडली का? बघ, याचा आवाज किती गोड आहे. टन टन. आता तू जंगलात कुठल्याही झाडामागे लपलीस तरी मी तुला शोधून काढीन, प्रॉमिस. एक दिवस छोटी खूप आजारी पडते. बाबा, चिंकीला भूक लागली असेल, तिला बाहेर घेऊन जा ना. ती माझ्याशिवाय कुठेच जात नाही. तू काळजी नको करू बेटा. तू आज खूप आजारी आहेस. तुला आरामाची गरज आहे. मी चिंकी गावातील इतर गुराख्यांसोबत पाठवतो. ती सुरक्षित राहील. पण बाबा, ती खूप खोडकर आहे. तिला कोणाच्याही मागे जायची सवय नाहीये. सुदाम चिंकीला गावातील इतर गुरांबरोबर चरायला सोडतो. चिंकी गवत खाता खाता इतर गुरांपासून दूर जाते. संध्याकाळी सर्व गुरं घरी परत आले, पण चिंकी त्यांच्यासोबत नव्हती. सर्व गुरे परतले, पण चिंकी कुठे राहिली? हा पाऊसही थांबायचं नाव घेत नाहीये. बाबा, चिंकी आली का? बाहेर खूप काळोख झालाय. तिला भीती वाटत असेल. हो बेटा, ती येतच असेल. कदाचित पावसाळ्यामुळे ते लोक कुठेतरी थांबले असतील. तू झोप, सकाळी तुला ती समोर दिसेल. दुसऱ्या दिवशी सुदाम आपल्या मित्रांना घेऊन जंगलात चिंकीला शोधायला जातो. सुधाम, आता आशा सोडून दे. हे बघ, तिची घंटा इथे पडलीये. जंगलात एक बकरी रात्रभर जिवंत राहणे शक्य नाही. नक्कीच एखाद्या बिबट्याने किंवा वाघाने तिची शिकार केली असणार. नाही, मी छोटीला काय तोंड दाखवणार? ती मुलगी तर चिंकीशिवाय जगूच शकणार नाही. तुम्ही जा, मी तिला शोधल्याशिवाय परतणार नाही. चिंकीला शोधता शोधता सर्व मित्र थकतात आणि घरी परततात. सुदाम पण थोडा वेळ एका झाडाखाली बसतो. त्याचे डोळे थकल्यामुळे बंद होतात. अचानक त्याला चिंकीचा आवाज येतो. तसा सुदाम डचकून उठतो. हा तर चिंकीचाच आवाज आहे. चिंकी, चिंकी, कुठे आहेस तू? सुदाम नदीकडे जातो. नदीच्या दुसऱ्या बाजूला पाहिले तर चिंकी मृत्यूच्या दारात उभी होती. कारण चिंकी समोर जंगलाची राणी वाघीण उभी होती. हे देवा, ही तर जंगलाची राणी वाघेल. आणि चिंकी चिंकी तिच्या अगदी समोर उभी आहे. आज चिंकीचा शेवट नक्की आहे. तिचे प्राण सुकले असतील भीतीने. चिंकी थरथर कापत होती. वाघीण हळूहळू तिच्याकडे जात होती. सुदाम भीतीने डोळे बंद करतो. थोड्या वेळाने त्याने डोळे उघडले तर तो आश्चर्यचकित झाला. कारण ती वाघीण चिंकीला काहीही न करता परत जाते. त्यानंतर सुदाम नदी ओलांडून पटकन चिंकीकडे जातो. चिंकी, माझ्या बाळा, तू वाचलीस. आणि तिला घेऊन घराकडे निघतो. घरी पोहोचल्यानंतर छोटीचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि परत एकदा त्यांची भेट झाली. चिंकी, माझी चिंकी आली. हे बघ छोटी, तुझी चिंकी. आज जंगलाच्या राणीने तुझ्या प्रेमाखातर हिला जीवन दान दिले. मला माहित होतं बाबा, चिंकीला काहीच होणार नाही. आमची गट्टी कुणीच तोडू शकत नाही. अशाच छान छान गोष्टी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.